नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज एका कार्यक्रमाला जाऊन आले आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला सगळेजण ऑलमोस्ट सिनियर सिटीजन्स, 60 नंतरचीच लोक. हल्ली असंच आहे, सगळ्या कार्यक्रमांमध्ये 60 नंतरचीच लोक आहेत. कार्यक्रम सामाजिक असू दे, राजकीय असू दे, नाहीतर घरगुती असू दे, 60 नंतरचीच लोक सगळी येतात तिथं. त्यांच्याच जवळ जरा वेळ आहे ना, भरपूर सारा. बाकी सगळेजण आपापल्या कामात आहेत. त्यामुळे सोशल लाईफ जे आहे ना, ते 60 नंतरच्या लोकांचं फर्स्ट क्लास आहे. आणि तिथे माझ्या लक्षात आलं की ही 60 नंतरची लोक 4 लोकांच्यात येतायत जातायत. त्यामुळे ही खरंच खूप चांगली आहे. तब्येतीनं अतिशय चांगली आहे, निरोगी म्हणता येतील इतकी चांगली आहे. खरं तर सगळ्यांना आजार आहेत, सगळेजण गप्पा मारत असतात ते औषधांच्या बद्दल. तुम्हाला कुठला आजार आहे, मला कुठला आजार आहे, तुम्ही कुठले डॉक्टर करता, माझे कुठले डॉक्टर आहेत, मी कुठली पॅथी घेतो, मी काय करतो, पण मी किती गोळ्या खातो. पण सगळेजण एकदम टकाटक मस्त फर्स्ट क्लास आनंदी. सगळ्यांचे चेहरे आनंदी, तब्येती मस्त. आणि मग त्या ठिकाणी मी सहज बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की 60 नंतर जरी औषधं खात असलो तरी सुद्धा म्हणजे तब्येती चांगल्या राहण्यासाठी काय करायला पाहिजे, आजारी न राहण्यासाठी. आजारी म्हणजे फक्त काय मोठे मोठे रोग वगैरे असं नाही, अनहेल्दी, अस्वस्थ असं मला म्हणायचं. असं राहू नये यासाठी काय करायला पाहिजे. रेस्टलेस ज्याला आपण म्हणू, कूल, एकदम छान, तब्येती मस्त असाव्यात. तर असं राहण्यासाठी काय करायला पाहिजे. 60 नंतरच्यासाठी खास टिप्स मी बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे 60 नंतरच्या लोकांच्यासाठी खूप बोलत असते, भरभरून बोलत असते. कारण की तो एक ग्रुप असा आहे की आनंदी, उत्साही आणि मार्गदर्शन करणारा ग्रुप आहे. ज्यांनी खूप चांगले दिवस बघितलेले आहेत, ज्यांच्याजवळ आत्ता वेळ आहे आणि जे आत्ता करिअर स्पर्धा याच्या रेसमध्ये नाही आहेत, पैशाच्या रेसमध्ये नाही आहेत हे. त्यामुळे यांच्याजवळ वेळ आहे. आणि खूप सारी लोक मी बघायला लागली आहे ज्यांना आजकाल फिरण्याची आवड आहे, तीर्थाटनाची आवड आहे, तीर्थयात्रेला जाण्याची आवड आहे, देवदेव करतायत, अध्यात्माचं वाचन करतायत, खूप सारी पुस्तकं वाचतायत, पोथ्या पुराण्यांचं वाचन करतायत, अभ्यास करतायत, जाणून घेतायत. आणि म्हणून मला ह्या लोकांच्यासाठी काहीतरी सांगावंसं वाटतंय की तुमची तब्येत नीट ठेवा बरं. तुम्ही ह्या परिवर्तनाच्या काळात, पृथ्वीच्या परिवर्तनाच्या काळात, खूप मोठा शब्द वापरायला लागली आहे मी, तुम्ही खूप आत्ताच चांगला महत्त्वाचा रोल बजावणार आहात किंवा बजावत आहात. मी फक्त देशाचं वगैरे म्हणत नाही आहे, पृथ्वीच्या परिवर्तनाच्या या काळामध्ये, युग परिवर्तन म्हणूया आपण जरासं जास्त पुढे जाऊन, त्या काळात कोण महत्त्वाचा ज्यांचा सहभाग असेल तो आपल्या 60 नंतरच्या लोकांचा. त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे बघा. तुमचं मनही छान ठेवायला पाहिजे, शरीरही छान ठेवायला पाहिजे, हो का नाही. त्यासाठी काय, आपण सगळेजण हल्ली बघतो सकाळी साधारणतः रिटायर झालं की सगळ्यांच्या जवळ वेळ असतो आणि लोक वॉकिंगला जायला सुरुवात करतात. काही वेळेला सुरुवातीला वेळ मिळालेला नसतो आणि मग त्यानंतर वॉकिंग वॉकिंग वॉकिंग, झाप 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 झाप. कारण आम्हाला सगळ्यांना शुगर आहे, आम्हाला सगळ्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत, आम्हाला बीपीचे प्रॉब्लेम आहेत, आम्हाला भरपूर सगळ्यांना स्ट्रेस आहे, टेन्शन आहे. त्यामुळे आम्ही सकाळी वॉकिंगला जातो, प्रचंड साऱ्या रील्स बघतो, आम्ही व्हिडिओज बघतो,
निरनिराळे क्लासेसची जाहिरात बघतो, काही ग्रुप्स बघतो आणि मग आमच्या लक्षात येतं आम्हीही व्यायाम करायला पाहिजे, आम्हीही चालायला जायला पाहिजे आणि आम्ही 60 नंतरची माणसं चालायला सुरुवात करतो. झाप 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 झाप, घाम घाम आला पाहिजे. चूक चूक, तुम्ही चालायला जाता हे अगदी करेक्ट आहे, पण झपझप झपझप चालायचं नाही, ज्यानं घाम आला पाहिजे. अजिबात चालू नका, त्याची गरज नाही आहे. कारण मुळात तुमच्या शरीरामध्ये फॅट निर्माण होण्याचं प्रकरण जे आहे ना ते कमी कमी होत चाललेलं आहे. मुळात तुमच्या शरीरातलं हायड्रेशन, स्निग्धता, ओलावा कमी होत चाललेला आहे वयामुळे, हार्मोन्समुळे, आणि त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होत असतो, हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. आणि तुम्ही जर का असं भर 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 चाललात तर तुम्हाला कधीही अचानक चक्कर येऊ शकते, जीभ कोरडी पडू शकते, अंधारी येऊ शकते, हातापायात पेटके येऊ शकतात, म्हणजे गोळे येऊ शकतात, अशक्तपणा येऊ शकतो, काहीही मला काय सुधरेच ना असं होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही झप 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 चालायचं नाही आहे. तुम्ही तेवढंच चालायचं आहे, तेवढ्याच वेगाने चालायचं आहे ज्यानं तुम्हाला सुख वाटेल, तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. पूर्वी कसं मी म्हणत होते तुम्हाला की तरुणांनी कसं चाललं पाहिजे व्यायाम करण्यासाठी, तर फास्ट चाललं पाहिजे. पण आता आपण ह्या वयामध्ये आपल्यासोबत जे कोण असतील त्यांची सुखदुःख जाणून घेत, गप्पा मारत, हसत खेळत चालायला पाहिजे. कारण आपल्या घरात गेल्यावर आपल्याशी बोलणारं कोणी नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही चालताना बाहेर चालताना गप्पा ज्या माराल तेच तुमचं टॉनिक असणार आहे आणि तेच तुम्ही इतरांनाही टॉनिक देणार आहे. तुमच्या विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होणार आहे. तुमच्या गप्पा, बोलणं, मन मोकळं होणं, तोंडातनं शब्द बाहेर पडणं, हे सर्व तुम्ही जेव्हा घरातून बाहेर जाता तेव्हा होणार आहे. घरात आल्यावरती तुम्हाला तुमचं कोण ऐकते, विषय संपला. कारण घरात 60 नंतर आपल्याला किंमत, नवरा बायकोलाही किंमत तेवढीच देतो, बायको नवऱ्यालाही किंमत तेवढीच देते. जर का तुम्ही मला म्हणत असाल की आम्ही खूप गप्पा मारतो, बोलतो, ते फिल्ममध्ये वगैरे दाखवतात तसं, तर ते फक्त व्हिडिओ पुरतं, रील्स पुरतं. अहो तोचपणा आलेला असतो आयुष्यामध्ये. एवढी वर्ष एकत्र राहून गुण दोष सगळे कळलेले असतात, एकमेकांच्या बद्दलचं आकर्षण, नाविन्य सगळं गेलेलं असतं. एकमेकांनी सोबत राहायचं म्हणून राहत असतो, जगताना कोणतरी सोबत पाहिजे म्हणून राहत असतो आणि दोघांना एकमेकांना सोडून जाता येत नाही म्हणून राहायचं असतं, मरण येत नाही म्हणून राहायचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोणी ठेवून घेणार नसतं, आपल्याला कोणी सोबत नसतं, आपलं ऐकणारं कोण नसतं म्हणून आपण एकत्र राहत असतो. तर त्यामुळे जेवढं तुम्ही बाहेर जाल तेव्हा वॉकिंग करा. मी 5000 पावलं चालतो, मी 10,000 पावलं चालतो, हे जर का तुम्ही करत असाल, फास्ट चालणं, उड्या मारणं, भरपूर सारं चालणं, तर त्याचा तुमच्या गुडघ्यांवरती, सांध्यांवरती, पायांवरती, पावलांवरती, कमरेवरती प्रेशर येतं, ताण येतो. आणि तुम्हाला माहिती आहे वयाच्या 45-50 नंतर तुमची हाडं ठिसूळ व्हायला लागतात. तुम्ही पाहिजेत ते करा. तुम्ही वाटते तेवढं कॅल्शियम खावा, नाही तर कॅल्शियमयुक्त फूड खावा. कॅल्शियम डिफिशियन्सी ही तुम्हाला होणारच. त्यामुळे तुमची हाडं ठिसूळ झालेली असतात, नवीन घट्टपणा त्यात म्हणावा तसा येत नसतो. रोजच्या रिक्वायरमेंट जरी तुम्ही बाहेरून घेत असला तरी ते शरीरामध्ये पचवायची ताकद नसते, त्यामुळे तुमची हाडं ही ठिसूळ होत असतातच. त्यामुळे तुम्ही फास्ट चालणं, पडणं अपेक्षित नाही किंवा तुम्ही सांध्यांवरती प्रेशर देणं, ताण देणं अपेक्षित नाही. म्हणून तुम्ही चाललं पाहिजे, परंतु ते हळूहळू, ज्यानं तुमच्या गुडघ्यांवरती, सांध्यावरती, खुब्यावरती प्रेशर येणार नाही. दुसरी गोष्ट योगा मेडिटेशन. तुम्ही मेडिटेशन खूप मस्त भरपूर करू शकता, परंतु योगा मात्र म्हणजे भरपूर म्हणजे नियमित, परंतु योगा मात्र करताना त्याच्यात व्हरायटी करा. आज एक 5-6 करा, उद्या एक 5-6 करा, परवा एक 5-6 करा.
एकदम भरपूर सारे रोज ते करू नका. आणि एक महत्त्वाचं, तुमची आजकाल खाणं पिणं जे आहे ते तुम्ही असं घरातल्यांच्यामुळे डाएटवालं खाणं खाताय, किंवा तुमच्याकडे आजार भरपूर आहेत ना तुम्हाला, मग त्यामुळे पथ्य म्हणून तुमचं पौष्टिक खाणं खूप सारं कमी झालेलं आहे. तर यासाठी तुम्ही पौष्टिक खाल्लं पाहिजे. आणि तुम्हाला असं वाटतं, अरे बापरे, मी सारखं सारखं खाल्लं तर पचेल का, मी हल्ली हालचाल करत नाही आहे, मग मी खाऊन कसं चालेल, मला पचणार नाही, माझी जाडी वाढेल. तुमची जाडी वाढत नाही, कारण की कसं आहे की आपण इतकं कॅलरीयुक्त पदार्थ, फूड, अन्न खाऊ शकत नाही, खातच नाही, कारण की आपलं वय जे आहे ना, त्या वयाला एवढं कॅलरीयुक्त पदार्थ, अन्नपदार्थ आपण बघितलेलेच नाही. त्यामुळे आपण ते खाल्लेलेच नाही आहेत एवढे सारे. जास्तीत जास्त आपलं वडा, समोसा, डोसा म्हटलं की आपलं सगळं संपलं, आपलं संपलं, किंवा आपली लक्झरी संपली. आपण ते खूप सारे कॅलरीयुक्त पदार्थ आपण खातच नाही हो आपल्या वयातली माणसं. त्यामुळे आपण काय खाल्लं पाहिजे, फ्रूट्स खाल्ली पाहिजेत, आणि निरनिराळी फायबरयुक्त भाज्या खाल्ल्या पाहिजे. टोमॅटो, काकडी हे सगळं आपल्या रोजच्या खाण्यात असलं पाहिजे. आणि असं नाही म्हणायचं, आता समजा आपण बाजारात दिसलेत, पेरू आणले की असं म्हणायचं नाही, आता जेवण झाल्यावरच खाऊया, की आता नको मला, नंतर भूक लागणार नाही. अजिबात असं नसतं. तुम्ही तुमच्या शरीराला सवय लावा की येता जाता खायला पाहिजे, समोर दिसेल ते छान खायचं. जर का तुम्ही हे डोक्यात आणलं की नको नको, मी आता हे खाणार नाही, मला नंतर जेवण जाणार नाही, तर असं काही नसतं. जेवायच्या वेळेला जेवण तुम्हाला जातच. तुम्हाला आवडीनं जे तुम्ही खाता ते पोटात जातच. मग तुम्हाला काय वाटतं, नाही माझी पोटाची थैली भरून जाईल आणि मग त्याच्यानंतर मला काही खाता येणार नाही. तसं काही नाही. तुम्ही खाऊन बघा, भूक मरेल हा एक आपला शब्द असतो, भूक बीक काही मरत नाही. त्यावेळेला तुम्ही ते खाल्ल्यानंतर तुम्ही एक 10 मिनटं उशिरा जेवाल जास्तीत जास्त. पण बाकीचं जेवण तुम्ही जसं जेवता तसं जेवायचं. म्हणजे खाणं पिणं अगदी व्यवस्थित करायचं. तोंड मारायचं नाही, पोट मारायचं नाही. डाएटच्या नावाखाली पोट मारायचं नाही. आणि नको नको आता म्हातारं झालो, हे कसं खाऊ ते कसं खाऊ असं म्हणायचं नाही. आणि ते पैसे सारे साठवून ठेवायचे नाही. खाऊन पिऊन सुखी राहायचं. मेल्यावरती तुम्हाला काय ठेवताय त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे. असं काही मरायचं की बाप रे, ते ठेवल्या ठेवल्या कावळा शिवला पाहिजे, अजूनही भटजीत जात नाही तिथून तर कावळा शिवला पाहिजे, इतकं निरीच्छ राहिलं पाहिजे आपलं आपण स्वतः. त्यामुळे खाणं पिणं मटकीचे मोड. तुम्ही असं म्हणाल, नाही मग आम्हाला पचत नाही. अहो, तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जात होता तेव्हा तुमचं रुटीन वेगळं होतं, म्हणून तुम्हाला ते तेव्हा पचत नव्हतं. आता तुम्ही रिलॅक्स आहात, तुम्हाला स्ट्रेस खूप कमी आहे. मानसिक ताणतणाव किंवा बाहेरचे जे ताणतणाव आहेत हे सगळे खूप कमी आहेत. आणि ताणतणाव कमी असले की जे काही तुम्ही खात असता किंवा खायची भूकही लागते आणि खाल्लेलं पचतं सुद्धा. त्यामुळे ह्यातून तुम्ही बाहेर पडा. मला हे पचत नाही, मला ते पचत नाही, मला ते पचत नाही, मी कसं खाऊ, मला होत नाही, मला संडासला जावं लागतं. काही जावं लागत नाही, हे मनातनं काढून टाका. दुसरी गोष्ट, सारखं सारखं तुम्हाला बाथरूमला जावं लागतं. तर कसं होतं, तुम्ही आणखीन एक महत्त्वाचं की तुम्ही बाथरूमला जाऊन आल्यावर लगेच पाणी पिता, मग ते परत बाथरूमला जावं लागतं लगेचच. त्यामुळे बाथरूमला जाऊन आल्यावर पाणी प्यायचं नाही, आधी पाणी प्या मग बाथरूमला जा. बघा, हा प्रयोग करून बघा. आधी पाणी प्या मग बाथरूमला जा. आधी बाथरूम अर्जंट, प्या पाणी आणि मग जावा बाथरूमला. तुम्ही काय करता, तुम्ही आधी बाथरूमला जाऊन येता आणि मग त्याच्यानंतर एक घोटभर पाणी पिता, मग झालं ते सुरूच तुमचं. स्वयंपाकघर बाथरूम बेडरूम, स्वयंपाकघर बाथरूम बेडरूम याच्यातच तुम्ही फिरत असता. मग पायाला तुमच्या गोळे यायला लागतात, अशक्तपणा यायला लागतो. त्यामुळे तुम्हाला हायड्रेशन तर पाहिजे, म्हणजे तुम्ही लिक्विड तर घ्यायला पाहिजे, पण ते असं नाही. लिक्विड कसं घ्यायला पाहिजे, आता हे रिहायड्रेशन थेरपी असते की नाही, म्हणजे ओरल तुम्ही इलेक्ट्रॉल पावडर, ही पावडर ती पावडर अशा असतात ना, तसं ती अर्धी इलेक्ट्रॉल पावडर घ्यायची, एक दिवसभरात घ्यायची, पुन्हा एक दिवस नाही घ्यायची, पुन्हा घ्यायची पाण्यात घालून. यानं तुमचं जे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स असतो ह्याच्यातला शरीरातला तो राखला जातो रक्तातला, आणि तुम्हाला बाथरूमचाही वारंवार त्रास होत नाही आणि तहानसुद्धा वारंवार लागत नाही.
कारण हे बघा, शहाळ्याचं पाणी किंवा नारियल पाणी जे आहे ते तुम्ही उन्हाळ्यात घेऊ शकता, पण इतर वेळेला तुम्ही घेऊ शकत नाही. पण ही मात्र ओरल रिहायड्रेशन थेरपी जी किंवा ही ORS जी आहेत ही तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि काय नाही तर साखर मीठ पाणी, घरातल्या घरात लिंबू साखर मीठ पाणी घ्या. साखर थोडी घ्यायला, थोडी मीठ घ्यायला, थोडं पाणी घ्या. औषधाच्या स्वरूपात एवढंसं वाटीभर करा आणि घ्या तेवढं. बघा तुम्हाला फरक पडतो की नाही. पण सारखं सारखं बाथरूमला जाणं हे तुमच्या किडण्यांना तुम्ही इरिटेट करता. किडन्या इरिटेट झाल्या की सारखं बाथरूमला जाऊन जाऊन त्या एक्साइटमेंट तुमची वाढते आणि तुम्हाला अँझायटी होते, पाल्पिटेशन होते. मग तुम्हाला वाटतं माझ्या छातीत दुखतंय, मला हृदयात फडफड फडफड व्हायला लागले, तर मला कदाचित हृदयरोग तर झाला असेल. झालं बघा, टेन्शन तुम्हाला आलं. थोडक्यात पाणी हे जे आहे, पाणी या सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे. बाथरूमला जायच्या आधी पाणी प्या, नंतर पिऊ नका. रात्रीसुद्धा खूप जणांना रात्री उठल्यावर बाथरूमला पाणी प्यायची सवय आहे, पण एकदा झोपायच्या आधी जेव्हा तुम्ही जेवण झाल्यावर जे काही पाणी प्याल, आणि ठरवू नका मी आता अजिबात पाणी पिणार नाही, मग ते आणि पाणी प्यावंसं वाटतं. सवय लावून घ्या की जेवण झाल्यावर पाणी प्यायचं, त्याच्यानंतर झोपायचं. आणि झोपेतनं उठलं तर पाणी अजिबात प्यायचं नाही, हे पूर्ण मनामध्ये ठेवा. झोपेतनं उठून उठून तुम्ही पाणी प्यायलं तर मग रात्रभर त्या आपल्या शरीराला, किडण्यांना विश्रांतीच मिळत नाही आणि मग ती एक्साइटमेंट होते आणि अँझायटी सुरू होते तुम्हाला. आणि अँझायटी म्हटलं की मग अर्थातच मग ते तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जाता, मग ते सगळं पुढचं सुरू होतं तुमचं. हृदयविकार तर नाही, हे टेन्शन यायला लागतं. त्यामुळे हा एक महत्त्वाची गोष्ट साथीनंतर लक्षात ठेवायची. आणि एक म्हणजे तुमची झोप चांगली झाली पाहिजे. बघा, ते आजकाल त्या मोबाईल वगैरे काय व्हायला लागले, तुमची झोप चांगली होत नाही आणि वेळेत झोपला नाहीत आणि वेळेत उठला नाहीत. मी तुम्हाला अजिबात 4 आणि 5ला उठा म्हणत नाही. 6ला उठा, 7ला उठा, 7:30ला उठा, चालतंय. पण रात्री 10-10:30ला लोळायला लागा. तुम्ही कॉटवर नुसतं लोळा चालते. मग तुम्हाला काय वाटतं, मला झोप येत नाही, नाही येत, पडा नुसतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 100, 99, 98, 97, 96, 95. पुन्हा एकदा हे असं करा, जप करा, नामजप करा. परंतु तुम्ही विनाकारण मोबाईलवरती आपल्या इतर मित्रांनाही झोपून द्यायचं नाही, आपणही झोपायचं नाही, असं अजिबात करू नका. व्हॉट्सअप ग्रुप्स मित्रांना म्हणजे, कारण ते सुद्धा चुकीचं आहे आणि तुम्हाला लवकर म्हातारपण येतं त्यानं. एकदा तुमची झोप नीट झाली नाही ना की तुमचं जे BP शूट होतं, BP कमी जास्त व्हायला सुरुवात होते, शुगर वाढायला सुरुवात होते. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सुरू होतात. आणि मुळात तुम्हाला ह्याची सगळी औषधं आहेत, तर तुम्ही वेळेत झोपलं पाहिजे. त्यामुळे झोप चांगली होणं. मग तुम्ही म्हणता आम्ही दुपारी झोपलं की नाही, आम्हाला रात्री झोप लागत नाही. असू दे, दुपारी थोडा वेळ झोपा, पण दुपारी तुम्ही अजिबात झोपत नसाल तर हेही चुकीचं आहे. दुपारी थोडा वेळ विश्रांतीच घ्यायला पाहिजे, विश्रांती घ्यायलाच पाहिजे. आणि रात्री मात्र लोळलात तरी चालेल. लोळत तुम्हाला रात्री 2पर्यंत नका झोपीना, पण तुम्ही लोळायला पाहिजे. एक तुम्हाला लक्षात ठेवा, रात्री झोप नीट येत नसेल तर सकाळी वॉकिंग अगदी महत्त्वाचं आहे बरं का. कुठे? सूर्यप्रकाशामध्ये. सूर्यप्रकाशामध्ये लॉनवरती जर का तुम्ही वॉकिंग केलं तर रात्री तुम्हाला कशी मस्त झोप लागते हे मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही, एवढी मस्त. समजा लॉन नाही आहे, तुम्हाला सूर्यप्रकाश मिळत नाही, मग काय आहेच की घरातल्या घरात फेऱ्या घालायचं. पण त्या घरातल्या घरात घातलेल्या फेऱ्या हा त्रासच जास्त असतो स्वतःला आणि इतरांना. आणि ह्यानं तुम्हाला तुमच्या मेंदूला तरतरीतपणा किंवा ताजेतवानेपणा येत नाही, हे मात्र नक्की. तेच तुम्ही बिल्डिंगच्या खाली जाऊन आपल्या फ्रेंड सर्कलबरोबर मारलेल्या फेऱ्या ह्या कधीही तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी उत्कृष्ट असतात. आणि एक महत्त्वाचं, तुमच्या ज्या काही गोळ्या औषधं असतात, तुम्हाला वाटतं मी BPच्या गोळ्या सोडू का, आता शुगरच्या गोळ्या सोडू का, कारण मी आम्ही तिथलं ते औषध घेतोय, हे औषध घेतोय. नाही, तसले काही उद्योग करायला जाऊ नका. साठीनंतर, त्याच्या आधी तसले उद्योग सगळेजण करतच असतात, पण साठीनंतर करू नका. तुम्हाला छान जगायचं म्हणून करू नका असले उद्योग. आणि काही रोग जे असतात ना, ते आपल्याला मानसिक शारीरिक ताणांमुळे निर्माण झालेले असतात. ताण कमी झालेले असले तरी आपल्या शरीरावर, मनाला एक सवय लागलेली असते ताण घ्यायची. कसं? आणि त्यामुळे आपले हे जे रोग आहेत
हार्मोनल इम्बॅलन्समुळे झालेले, खाण्यापिण्यामुळे झालेले, आपल्या जीवनशैलीमुळे झालेले, जीवन पद्धतीमुळे झालेले हे जे रोग आहेत त्याच्यासाठी औषधं घेतलीच पाहिजे. मी कधीही म्हणणार नाही तुम्हाला औषधं कमी करा, औषधं घेऊ नका. तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा, सल्ल्याने औषधोपचार चालू ठेवा. पण औषधं ही घेतलीच पाहिजेत. तुमचे आजार वाढवण्यात काय शहाणपण आहे? साठीनंतर काही वेळेला आजार निर्माण होतात, आजार वाढतात, हट्टीपणा वाढतो. मी औषधं घेणार नाही, मला याची गरज नाही. ही फार लोकांची, काही लोकांना असं वाटतं मी आयुष्यभर औषधं घेतली नाहीत, आता मला हे कुठं डॉक्टरांनी सांगितलं. तुम्हाला सांगू का, डॉक्टर काय तुमच्यासाठी सांगत असतात. त्यामुळे ती औषधं घेणं फार महत्त्वाचं आहे. त्या जर का औषधांना तुम्ही टाळलंत आणि समजा काही कॉम्प्लिकेशन झाली तर एकतर तुम्ही आजारी पडाल, तुम्ही बेड रिडन व्हाल, तुम्हाला त्रास होईल, तुमच्या शरीराला भोगावं लागेल, प्लस तुमच्या घरात करायला आता माणसं नाही, तुमच्या पार्टनरला करावं लागेल. आणि ती सुद्धा आता पार्टनरसुद्धा तुमची वयस्क होत चाललेली आहे, हे विसरू नका. घरात तुमच्या मुलं असतील तर त्यांना वेळ नसतो. त्यांचे कार्यक्रम, पुन्हा त्यांचं करिअर, ह्या सगळ्या, त्यांची फॅमिली, ह्या सगळ्यातनं त्यांनी तुम्हाला कधी वेळ द्यायचा. मग त्यातनं होणारी धुसफूस हे सर्व टाळायचं असेल तर आपण योग्य औषधं वेळेला खाऊन आपली तब्येत ही निरोगी ठेवली पाहिजे असं मी म्हणेन. आजारी पडता कामा नये. तुम्हाला जे काही आजार एक पाहुणे म्हणून तुमच्या घरात येऊन बसलेले आहेत न जाण्यासाठी, त्यांना पोसत राहायलाच पाहिजे. औषधं घेऊन तुम्ही त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलंच पाहिजे. आणि ते जर का तुम्ही ठेवलं नाही आणि हट्टीपणा केला तर हट्टी माणूस कुणालाच आवडत नाही. लहानपणी केलेला हट्ट असतात, त्याला आई मारते करते, परंतु ते मूल हवंसं असतं. पण म्हातारपणी जर का म्हातारं माणूस हट्ट करायला लागलं, काय ग बाई खाटाला, म्हातारपणी म्हातारं माणूस हट्ट करायला लागलं तर ते नकोसं होतं, अप्रिय होतं, चिडचिड केली जाते, रागराग केला जातो. त्यामुळे म्हाताऱ्या माणसाने आपलं म्हातारपण चांगलं निरोगी जायचं असेल, म्हातारपणात आजारी पडायचं नसेल तर ह्या काही गोष्टी पाळल्याच पाहिजे. स्वतःला जपलं पाहिजे, पडण्यापासून पाळलं पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता कामा नये. बाहेर अनेक सारे कार्यक्रम होत असतात फॅमिलीचे वगैरे, जायचं टाळायचं. कारण अशा कार्यक्रमांना जेव्हा तुम्ही जाता तेव्हा नको तेवढी बडबड करता, नको, आणि ते तरुण मुलांना अजिबात आवडत नाही, आपल्या पुढच्या पिढीला. बऱ्याच वेळेला तुमचा प्रेझेन्स हा क्षणभरापुरता हवा असतो सगळ्यांना. इतर तुमच्या ज्या वायफळ गप्पा असतात, मोठेपणाच्या गप्पा असतात, त्या कुणालाही नको असतात. बऱ्याच वेळेला पुढच्या पिढीला तुम्हाला हाताला धरून नेणं, करणं, ताट आणून देणं हे सुद्धा त्यांना नकोसं वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्या मुलाबाळांच्या बरोबर जायचं, कार्यक्रमांना हे टाळायचं. हल्ली मोबाईल फोन आहेत, व्हिडिओ कॉल आहेत, त्यावरती राहायचं. आणि आपल्या गावातले जे कार्यक्रम असतात ते मात्र जरूर अटेंड करायचे. आपल्या गावामध्ये जे आपले फ्रेंड्स असतात, आता बऱ्याच वेळेला असं असतं की आपलं एक पूर्वीचं स्टेटस असतं, प्रेस्टिज असतं, आपण काहीतरी बॉस वगैरे असतो, कुठेतरी साहेब म्हणून घेऊन सवय असते. पण ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं आणि आपण कोणीतरी आहोत, याच्यापेक्षा आपण कोणासाठी तरी आहोत हे लक्षात ठेवून जगायला सुरुवात करायची. आपण जेव्हा रिटायर होऊन बाहेर पडतो तेव्हा आपण सर्वसामान्य होतो, हे लक्षात ठेवायचं. आणि तसं जेव्हा तुम्ही राहायला लागता तेव्हा तुमच्यातला, म्हणजे थोडक्यात तुमच्यातला मीपणा हा जेव्हा तुमचा कमी व्हायला लागतो तेव्हा तुम्ही प्रिय व्हायला लागता. आणि जर का तुम्ही स्वावलंबी असाल, गावातल्या गावात जाणं येणं हे तुमचं स्वावलंबीपणे, म्हणजे स्वतः हे सगळं तुम्ही करू शकता. बाहेर तुम्हाला न्यावं लागतं, कोणीतरी सोबत लागतो. त्यामुळे गावातले कार्यक्रम वगैरे आपण जरूर अटेंड करायचे. आणि काही सामाजिक संस्था असतात, तिथं माणसांची गरज असते. म्हणजे आपण मॅन पॉवर जी म्हणतो, की समजा त्यांनी कार्यक्रम केला
तरी सुद्धा एक 5-50 माणसं त्यांना जमवावी लागतात. ती एक 4-5 माणसं आपण घेऊन गेलो की आपण प्रिय होतो तिथं. एक 4-5 जणांनी जायचंच, त्या प्रत्येक कार्यक्रमाला जाऊन बसायचं. गावातल्या काही तिथं गाणं असू दे, भाषण असू दे, काही असू दे, काही असू दे, तुमचाही वेळ छान जातो, लोकही तुम्हाला छान छान म्हणतात. कारण की मॅन पॉवर हल्ली प्रत्येक ठिकाणी पाहिजेत, माणसं प्रत्येक ठिकाणी आणावी लागतात. आणि जर का तुम्ही अवेलेबल होत असाल माणसं म्हणून त्या ठिकाणी, उत्साहाने जाणारी, आनंदाने जाणारी, तिथली डिश आनंदाने खाणारी, सगळ्यांशी छान बोलणारी, छान छान कपडे घालून जाणारी, असे मस्त इस्त्रीचे वगैरे, तर तुम्ही प्रिय होता. तर म्हातारपण जर का तुम्हाला आनंदी करायचं असेल तर या काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या पाळा, अवलंबा आणि अनुभवा.